ताई नमस्कार. नमस्कार. आम्ही विनायक रोबोटिक स्पाइन सेंटर पुणे या ठिकाणावरून आज डॉक्टर गुप्ते सरांची टीम आम्ही खास पेशंटच्या भेटीसाठी आहिरे तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी आमच्या भगिनी रेखाताई इडपाची या आरोग्य सहायिका आहिरे PHC या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचं कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन डॉक्टर गुप्ते सरांनी विनायक हॉस्पिटल या ठिकाणी 4 वर्षापूर्वी केलं. त्यापूर्वी ताईंना खूप त्रास होता, परंतु आपल्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा येताना वेदना घेऊन येतो आणि जाताना तो आनंद घेऊन जातो. त्यांच्या परिचित त्यांचे स्टाफ मेंबर बाकीच्या लोकांची खूप लोकांची ऑपरेशन झाली, सगळ्यांची 100% ऑपरेशन यशस्वी झाली. त्याच्यामुळे त्या लोकांनी यांना सुचवलं की डॉक्टर गुप्ते सरांच्याकडेच ऑपरेशन करा, दुसरीकडे कुठे जाऊ नका. तर आपलं जे आता विनायक हॉस्पिटल आहे हे महाराष्ट्रातील एकदम टॉपमोस्ट सेंटर आहे. एकमेव असं सेंटर आहे की या ठिकाणी आपण रोबोटिक स्पाइन सर्जरी करतो, रोबोटद्वारे उपचार पद्धती करतो आणि पेशंटला कुठलाही त्रास न होता ऑपरेशनमध्ये अगदी ॲक्युरेसी अचूक निदान आणि अचूक उपचार होतात आणि पेशंट 100% यशस्वी होतो. आत्तापर्यंत आमच्यामुळं कुठल्याही पेशंटला जीवाला धोका किंवा इजा झालेली नाही आणि पॅरालिसिस तर कोणालाच नाही. त्याच्यामुळं सक्सेस रेशो हा आमचा सगळ्यात भारी आहे. आणि आम्ही काय करतो, ऑपरेशन झाल्यानंतर ताई असं आमच्या ऑपरेशन झालेलं पेशंट आता तुमच्याकडे 4 वर्षांनी भेटायला आलो, कुणाला 2 वर्षांनी जातो, कुणाला 10 वर्षांनी, कुणाला 12 वर्षांनी, 16 वर्षांनी. ही आमची सदिच्छा भेट असते. ह्याच्या पाठीमागे एक हेतू असतो की बाबा ह्या लोकांना त्रास होता, आपण उपचार केलेत, की लोक आता कशी आहेत, ती काय काय काम करतात हे आपण पाहत असतो. आणि आपलं जे सेंटर आहे आता विनायक हॉस्पिटल या ठिकाणी अद्यावधी यंत्रसामुग्री बसवलेली आहे आणि MRI सुद्धा 8 मिनटामध्ये निघतो. हाडाचा ठिसूळपणा तपासणी 2 मिनटामध्ये होते. आणि जे आपण हे व्हिडिओ काढतो ते आपण यूट्यूब चॅनलवरती टाकतो, जेणेकरून जे कोणी आपले बांधव असतील मणक्याच्यापासून त्रासलेले त्यांच्या मनात कुठली भीती राहू नये, त्यांच्या मनामध्ये कुठली शंका राहू नये की मी ऑपरेशन केल्यानंतर सक्सेस होऊ शकतो का. आता जसं तुम्ही आरोग्य खात्यात काम करता तर तुम्ही लसीकरणासाठी जाता, गाडीवरती प्रवास करता, स्वतः बाईक चालवता. आता तुम्ही सांगितलं की मी मोरवे गावी लसीकरणासाठी गेलेले आहे, पण तुम्ही तिथून आमच्या भेटीसाठी परत सेंटरवरती आलात, तिथं आपली भेट झाली. म्हणजे आमचे प्रत्येक पेशंट हा आनंद घेतो, त्यांना जे काम त्यांचं रुटीन आहे ते सगळे करतात. तर आपण आता ताईंना विचारूयात की त्यांना मणक्याचा त्रास किती वर्षी होता, त्यांनी आतापर्यंत कुठे कुठे उपचार घेतले, शेवटी विनायकला कसे आले आणि विनायक हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार पद्धती कशी मिळाल्या. ताई नमस्कार. नमस्कार. सांगा, परिचय सगळं सांगा. माझं नाव रेखा सुरेश इडपाची. मी आत्ता सध्या केरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहायिका म्हणून काम करते. गेली 13 वर्षापासून म्हणजे ऑपरेशनच्या आता 4 वर्ष झाले ऑपरेशनला मला, पण 13 वर्ष त्याच्या आधी मी त्रास सहन केला. खूप जास्त सायटिकाचा त्रास होता मला, चालणं सुद्धा अवघड होत होतं. चालताना पण तुम्ही तिरक्यात उभे राहत होते. चालायची आणि चालायलाच येत नव्हतं, खूप त्रास होत होता भयंकर. मूळ तुम्ही नागपूरच्या नोकरीनिमित्त नोकरीनिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये केरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मी पहिल्यांदा जॉईन झाले. त्यानंतर तेव्हा मला दुसऱ्या प्रेग्नन्सीपासून हा त्रास सुरू झाला होता. सायटिकाचा सिव्हिअर होता, सहन होत नव्हता, पण तशीच मी 13 वर्ष काढली. मग त्यातच त्या पवार सिस्टर आमच्या सुपरवायझर होत्या, मनीषा पवार सिस्टर, आणि ते भुजबळांना MPW होते आरोग्य सेवक म्हणून, प्रमोद भुजबळ. हां, तर त्यांनी पण सांगितलं होतं की त्यांच्या सासू सासऱ्यांचं पण ऑपरेशन झालेलं आहे. स्वतः आमच्या पवार सिस्टरांचं ऑपरेशन तिथे झालं. मग मला खूप जास्त त्रास व्हायला लागल्यानंतर मी सिस्टरांना कॉल केला की मला असा त्रास होतो, तुम्ही कुठे ऑपरेशन केलं, कसं आहे, काय आहे. तर त्यांनी सांगितलं, ते अगदी चालून फिरून होत्या ना, त्यामुळे मला आधी भीती होती की मणक्याचं ऑपरेशन सक्सेस होत नाही, मणक्याचं ऑपरेशन केलेले लोक बेडवरच राहतात. तर त्याच्यामुळे 13 वर्ष मी अंगावर काढली, केलंच नाही ऑपरेशन घाबरून. आयुर्वेदिक उपचार घेतले, ते सुया टोचून काय ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर ह्या सगळ्या थेरपी केल्या, पण ऑपरेशनकडे सगळे म्हणजे नकाच करू म्हणत होते सगळेजण. पण तुम्ही स्वतः तर आरोग्य खात्यात आहात, तुमचा विश्वास पाहिजे या यंत्रणेवरती, बरोबर आहे? बरोबर आहे. शेवटी पण लोकांच्या सांगण्यामुळे भीती तर असतेच ना, की पॅरालाइज झालं तर मग काय करणार ना, शेवटी मग काहीच करता येणार नाही, नोकरी तर सोडाच. मग सिस्टरांचं बघितलं त्यांचं ऑपरेशन, त्या चालत होत्या, जॉबला पण येत होत्या, आमच्याकडेच होत्या त्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात.
तर मग मी विचारच केला, जाऊ दे काय, शेवटी मला इतका त्रास झाला की विचारच केला, जाऊ दे काय होईल ते होईल. मग सिस्टरांच्या सल्ल्याने मी अवनीश गुप्ते सरांच्या हॉस्पिटलला आले आणि मग सरांचं काउन्सिलिंग एवढं छान होतं की मी मनाची तयारी केली आणि तिथला स्टाफ पण खूप छान, सगळ्यांनी समजून सांगितलं. कारण तिथे सक्सेस रेटच आहेत चांगले, तिथे जे लावलेले होते ना बोर्डवर सगळ्यांचा अभिप्राय, ते पण सगळ्यांचा वाचला होता, यूट्यूबला पण बघितलं होतं. मग सरांनी तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर गॅरंटी दिली होती, खात्री दिली होती ऑपरेशन? खात्री दिली होती सरांनी, त्याप्रमाणे रिझल्ट मिळाले? हो मिळाले. आनंद झाला? आनंद झाला. ऑपरेशन नंतर ताई तुम्हाला किती वेळा चालवलं त्यावेळेस? लगेच ह्याच्यावरून उतरवलं ना बेडवरून, टेबलवरून, की लगेच चालायला. असं कुठं तुम्ही ऐकलं होतं, पाहिलं होतं? नाही. महाराष्ट्रात, भारतात कुठे बघायला मिळणार नाही की मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर 1 तासात पेशंट वेदनामुक्त चालते, तो पण कोणाचा आधार न घेता. बरोबर? हो. आता तुमच्या परिचित तर प्रमोदचे सासू सासरे झाले, वडील झाले, पवार सिस्टर झाल्या, बरोबर का नाही, बाकीची पण खूप लोक झाली. तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला होते, तुम्ही तर स्वतः अनुभव घेतला हॉस्पिटलबद्दल, तर डॉक्टर अवनीश सर आणि तेथील स्टाफबद्दल तुमचं मत काय? नाही, खूप कोऑपरेटिव्ह आहे स्टाफ, तर सगळाच कोऑपरेटिव्ह आहे. खूप छान त्यांनी हे केलं, ट्रीट केलं. आणि सरांचं पण खूप छान काउन्सिलिंग आहे, एवढं विश्वास देतात की त्याच्यामुळे मग बरं झाल्यासारखंच वाटतं ना. आणि मग ॲक्च्युअल पण ऑपरेशन नंतरचे पण अनुभव आहेत की आत्ता मी तुमच्यासमोर बसले, तर त्याच्यावर मला तर अजिबात चालायला येत नव्हतं, एवढा त्रास सहन केला. 13 वर्षाचा त्रास जर 1 तासाभरात गेला, हो, वेदनामुक्त झाले तुम्ही, त्याच्यासारखा आनंद काहीच नाही. नाही. हेच जर अगोदर माहीत झालं असतं तर एवढ्या वर्षाचा आनंद तुमचा व्हायला गेला ना. हो, बरोबर ना. ताईंना भेटून खूप आनंद वाटला. पुण्यापासून कमीत कमी आम्ही 80-90 किलोमीटर ताईंना भेटण्यासाठी आलो, आयरे या ठिकाणी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आणि ताईंना पाहून छान वाटलं. ताईंनी आता सगळं चहा कॉफी आम्हाला केलं, पाहुणचार केला. ताई स्वतः गाडीवरती आल्या आणि त्यांचं ड्युटीचं काम सगळं ते परफेक्ट बजावत आहेत. आता लसीकरणासाठी निघालेले आहेत आणि खूप भेटून छान वाटलं. असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. थँक्यू.